नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85च्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे जे महाराष्ट्रामध्ये SIT ला कळत नाही, जे अजूनपर्यंत महाराष्ट्रातले पोलीस डिक्लेअर करत नाही, महाराष्ट्राचे गृहमंत्री डिक्लेअर करत नाही, ते अंजली दमानिया मॅडम यांनी डिक्लेअर केलेलं आहे. अंजली दमानिया यांच्याकडे खरातचा CDR रिपोर्ट आहे असं म्हणलं जातंय आणि आज त्यांनी जे खुलासे केलेले आहेत, की चाकणकरांबरोबर किती कॉल झाले, 177 कॉल झाले. त्यातले इन्कमिंग किती, आउटगोइंग किती. त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे किती कॉल झाले. त्याच्यानंतर आपले चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, आशिष शेलार यांचे किती कॉल झाले. खरातची जी काही पुढची बातमी येते आहे, त्या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करू आणि या सगळ्याच्या नंतर सुषमा अंधारे ताई यांचा सुद्धा आज एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि त्यांचा सुद्धा प्रश्न हाच आहे, की हे जे सगळं अंजली दमानिया मॅडम यांच्याकडे येतंय, ते SIT कडे का येत नाहीये? SITचा तपास का होत नाहीये? तर आज अंजली दमानिया मॅडम यांनी जो काही खुलासा केलाय, तो खुलासा काय आहे हे पाहून घेऊया. त्यांनी सांगितलं, की हा जो खरात आहे भोंदूबाबा खरात, ह्या खरातचे आणि चाकणकर मॅडमचे तर फोटो बरेच दिसलेत. पण त्यांचे कॉल किती होत होते हे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, की रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल झाले खरात बरोबर. तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचे 336 कॉल झालेले आहेत. महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे किंवा आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल झालेले, 17 कॉल. त्याच्यानंतर काही लोकांचे 8 कॉल झालेले आहेत. द ते आपले काय आशिष शेलार यांच्यासोबत कॉल झालेले आहेत. दीपक केसरकर यांच्याबरोबर काही असेच कॉल झालेले आहेत. तर हे सगळे इतके जे आकडे आहेत आणि हा आकडा बघा खास म्हणजे तुम्हाला जो स्क्रीनवर दिसतोय हा आकडा. हा काय आकडा आहे, की 177 कॉल झाले. त्यातले इन्कमिंग आहे 119 आणि आउटगोइंग आहे 58. आता हे बघा. चाकणकर आणि खरात हे यांचं फार काय म्हणूया, काहीतरी खूप मोठं जे काही आहे ते सगळं मिळून अनेक गोष्टी ते करत होते. चाकणकर त्याच्यावर ट्रस्टी होत्या. हे सगळं आपल्याला लक्षात आलेलंच आहे. पण मुद्दा हा आहे, की अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचं कॉल रेकॉर्ड्स कोणी कोणाला किती कॉल केले, हे बघणं हे म्हणजे कोणी बघू शकत नाही. एक तर पोलिसमध्ये पोलीस केस जर का झालेली असेल, तर पोलीस ते करू शकतात. त्याचा CDR रिपोर्ट काढू शकतात. आणि मग पोलिसांनाच फक्त हे कळू शकतं, होम मिनिस्ट्रीलाच फक्त कळू शकतं, की कोणी कोणाबरोबर किती कॉल झाले. असं कुणाचेही कॉल कुणालाही कधीच कळत नसतात. या अर्थी अंजली दमानिया यांच्याकडे हे जे कॉलचं जर आलेलं आहे आणि ते जर खरं असेल, तर सगळ्यात पहिला प्रश्न माध्यमांनी त्यांना हे विचारलं पाहिजे, की ओके ठीक आहे, हे तुम्ही सांगताय, पण हे आलं कसं काय तुमच्याकडे? आता दमानिया मॅडम हे सगळं खरातला शिक्षा व्हावी म्हणूनच ते करतायत. त्यांचा हेतू एकदम बरोबर आहे, की खरातला शिक्षा झाली पाहिजे, चाकणकरांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे, हे सगळं कळलं पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो ते म्हणजे दमानिया मॅडमला ही माहिती कोण पुरवत आहे? हे माध्यमांनी विचारायला पाहिजे. कारण असं इतकं पर्सनल गोष्टी जर त्यांना कळत असतील, याचा अर्थ त्यांना काय-काय कळतंय? किंवा मग हे सगळ्यांना माहिती आहे, की त्यांचे मिस्टर हे मुख्यमंत्र्यांच्या थिंक टँकमध्ये अधिकारी आहेत. त्यामुळे अ, जे सगळं जरी असलं, की आपल्याला वाटत असलं, की या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात त्या उभ्या राहतात, तरी जे म्हणलं जातं एकूण, की कुठल्या विषयावर ते उभ्या राहतात, ते पण बघायला पाहिजे. तर राहिला मुद्दा मला असं वाटतं, की अंजली दमानिया मॅडमनी हे पण सांगायला पाहिजे होतं, की नेमकं कोणत्या विषयावर बोलणं झालं. नाही खरंच व्हायला पाहिजे. कारण की तेव्हा तर कळेल ना, की ओके म्हणजे चाकणकरांनी कुठल्या महिलांना तिथे नेलंय का? तिथे येण्यासाठी आग्रह केलाय का? महिलांनी अजून काही तक्रारी त्यांच्यापर्यंत केल्या होत्या का? त्याच्याविषयी काही बोलणं झालं का? काही गुन्हेगारी सदृश बोलणं या सगळ्या याच्यामध्ये आहे का? या 177 कॉलमध्ये जे इन्कमिंग आलेले कॉल जास्त आहेत, जाणारे कॉल कमी आहेत. हे सांगितलं पाहिजे होतं. त्याच्यानंतर सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल आहेत.
हे आजचं तुम्हाला दाखवते मी. 17 कॉल आहेत, 17. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा किंवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचा एखादा मिस कॉल जरी असता ना, अरे सगळे थंबनेल सगळे सगळ्या व्हिडिओच्या हेडलाईन्स राहिल्या असत्या. उद्याच्या पेपरची पण हेडलाईन राहिली असती. मिस कॉल खरातला. कारण तो खरातला केलेला आहे. 17 कॉल केलेले आहेत. काय विषय होता 17 कॉलमध्ये? नाही 17 तुम्हाला आठवतं का? तुम्ही तुमच्या मामे भावाला किती कॉल केलेत मागच्या 1 वर्षात? नाही आठवत. तुम्ही एखाद्या तुमच्या शाळेतल्या मित्राला किती कॉल केले? नाही ना. 17 कॉल जर का तुमचे वर्षातून होत असेल, साधारणपणे तुमचे कॉल्स 3-4 समजा एखाद्या व्यक्तीबरोबर होत असेल, तर आपण म्हणूया की कधीतरीच ओळखीची व्यक्ती आहे. पण 17 कॉल होत असेल याचा अर्थ खूप काहीतरी घनिष्ठ आणि एक तर कॉल तर त्यांनी सांगितलं 21 मिनिटं चालला. मी तर म्हणते आता त्यांनी ते काय बोलले हे पण सांगावं. म्हणजे तेवढंच महाराष्ट्राच्या हितासाठी खरंच त्यांनी सांगावं, जेणेकरून जनतेला कळेल, की हे हिंदुत्व म्हणजे गंड्या दोऱ्याचं यांचं हिंदुत्व आहे, भोंदू बाबाचं हिंदुत्व आहे. हे जे हिंदुत्व म्हणतायत त्याच्यामध्ये प्रेम, करुणा, प्रामाणिकपणा, सत्य, अहिंसा, सौंदर्य, शिवम असं काहीच नाहीये. हे तर कळेल ना, हे 17 कॉल कसे आहेत. त्याच्यानंतर हे बघा, भाजपचेही लोकं याच्यामध्ये आहेत, कमी नाही आहेत. आणि मी तर म्हणते अ, देवेंद्र फडणवीसांचाही कॉल असेल तर त्यांनी सांगावं. कारण फडणवीस साहेब भेटलेले आहेत. त्यांचे 2 फोटो असे आलेले आहेत, ज्याच्यावरून कळतं की खास भेट झाली आहे. ही किती वेळाची भेट झाली हे सुद्धा दमानिया मॅडमनी मला असं वाटतं जनतेचं हित म्हणून खरंच सांगावं. नाहीतर मीडियावाल्यांनी त्यांना हे प्रश्न विचारावे, की हे कसं काय तुम्ही सांगत आहे? नाही, इथून पुढे पण लक्षात ठेवलं पाहिजे आपण. ठीक आहे. बघूया आता कॉल कसे झाले हे मला असं वाटतंय एस-आय-टीची खरंच जे सुषमा अंधारे त्यांनी आता सांगितलंय, एक त्यांचा व्हिडिओ मी जस्ट पाहिला. ते एकदम बरोबर त्यांनी विचारलं, की ही माहिती एस-आय-टी स्थापन केलेली आहे की नाही? त्यांनी सांगायला पाहिजे होती. आपल्याकडे तुम्ही आधीचं आठवून बघा. कुठली घटना झाली ना, पंतप्रधान समोर यायचे, अधिकारी वेगवेगळे समोर यायचे आणि ते सांगायचे तपास कुठपर्यंत आलेला आहे. अनेकदा आताही होतं छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये. पोलीस सांगतात मीडियाच्या समोर, की असा-असा आमचा तपास सुरू आहे. इतक्या लोकांची आम्ही चौकशी केली, इतका-इतका वेळ चौकशी केली. मग आता 117 कॉल झाले. चाकणकर मॅडमची चौकशी व्हायला पाहिजे होती की नाही? आत्तापर्यंत एस-आय-टी त्यांच्यापर्यंत जाऊ शकली नाही. काय सेटलमेंट आहे ही? ज्यांचे 117 कॉल येतात ज्यांचे शेकडो फोटो असतील. सोशल मीडियावर बरेच फोटो दिसतायत. इतके व्हिडिओ आहे. गुरुपूजा, पाद्यपूजा हे सगळं चाललेलं आहे. त्या तिथे ट्रस्टी होत्या. तर त्यांची चौकशी केली पाहिजे ना, कारण ट्रस्टी लोकांना तर माहीत असतं, की हां, काय-काय चालायचं. त्यांनी पण पारदर्शकपणे सांगावं, की "ओके, ठीक आहे, मी ट्रस्टी होती, पण मला हे बाकीचं माहीत नव्हतं. पण हे माहिती आहे." त्यांनी स्वतःहून जायला पाहिजे. त्या दिवशी मीडियामध्ये येत होतं, की ते मी महिला असल्यामुळे प्रवासाला वेळ लागतो. महिला होत्या ना मग आधी पण महिलाच होत्या, पूजेला जात होत्या. तेव्हा नव्हता लागत वेळ आणि हे महिलांचं वगैरे हे नका करू. सगळ्या महिलांना लोकं मग हे करतात. बघा, बायका कशा नाटकं करतात म्हणून. सगळ्या महिला वर्गाचा इथे अपमान करतात लोकं. बायका कुणीच हे करत नाही. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी खरं तर महिला आहे म्हणून मी जे आहे ते सांगणार आणि खोट्याला उघडं पाडणार आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून त्यांनी खरं तर सांगायला पाहिजे आणि आतापर्यंत एस-आय-टीनी त्यांना ताब्यात घ्यायला पाहिजे, प्रश्न विचारायला पाहिजे आणि हे आपल्याला महाराष्ट्र म्हणून जनतेला माहीत असणं गरजेचं आहे, की काय चौकशी झाली, कुठपर्यंत आलेलं आहे आणि आपण आतापर्यंत विचारत राहिलंच पाहिजे. हे नाही विचारलं तर काय होणार? हे अशा गोष्टी सर्रास चालत राहणार. अनेक देश जगभरामधले हुकुमशाहीच्या याच्यामध्ये गेलेले आहेत डेमोक्रेसीमधून. त्याचं कारण हे असेच जनता झोपलेली होती. नंतर फार उशीर झाल्यावर जाग आला, "अरे, आमच्या घरापर्यंत हे आलं." मग आता कोण नाही वाचवणार आहे तुम्हाला? बोलत राहिलं पाहिजे म्हणून. तर हे जे काही आहे एस-आय-टीने आतापर्यंत खरंच चाकणकरांना हे करायला पाहिजे होतं. दमानियांकडे सी कसा आला? हा पण एक प्रश्न आहे. इतका प्रायव्हेट डेटा आणि ह्या खराचं अजून अजून एक सांगते बघा, मोठं करून दाखवते. सी-ए ह्याच्या सी-एकडे अफाट माया आहे म्हणे. एवढे त्याचे 18 रो हाऊस आहे आणि 49 गुंठे जागा आहे त्याच्या सी-एकडे एकट्या. ह्या माणसाकडे किती असेल आणि असं म्हणतात त्यांची काहीतरी 150 जवळपास 150 अकाउंट्सवरून पैशाची देवाण चालायची. करोडो रुपये. काल त्याच्या पर्यंत पोलीस गेले.
बायकोही पळून गेली, पोरगंही पळून गेलं. अहो, सगळ्यात मोठे ट्रस्टी शोधा ना तुम्ही. ते ट्रस्टींना माहिती असेल ना काय चाललेलं आहे. घरामधले बायका, पोरं ठीक आहे आणि ते पोलिसांच्या समोरून कसं काय पळून जातात? म्हणजे एवढा हाय व्होल्टेज सगळं मॅटर आहे हा. तिथे काय 1-2 पोलीस थोडी गेले असतील. एरवी 4 लोकांनी मोर्चा नाही जमवला तर तिथं पोलिसांची झुंड येते. पण यांच्या घराजवळ काय 2 पोलीस गेले होते का? की ज्यांना पकडता नाही बरं 2 जरी गेले तरी 2 माणसाला पकडताच येते. पण हे कसे काय पळून गेले यांच्या समोरून? नक्की विषय काय आहे? महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आणि बाकी महाराष्ट्राच्या समोर खूप प्रश्न आहे. तिकडे युद्धाचा भडका उडालाय, इकडे पेट्रोल महाग होतंय, गॅस महाग झालेला आहे, कमर्शियल गॅस अजून महाग झालेला आहे, हॉटेल्समधले मेनू कमी झालेले आहेत. अनेक उद्योग बंद पडलेले आहेत, फॅक्टरीज बंद पडलेल्या आहेत. मला कालच फोन आला होता. नागपूरच्या तिकडच्या भागातले काही पार्लेचे फॅक्टरी बंद झालेल्या आहेत. हल्दीरामच्या काही फॅक्टरीज या बंद झालेल्या आहेत. जोपर्यंत ते सगळं सॉल्व्ह नाही होणार तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत गॅस येणार नाही तोपर्यंत ते सुरू नाही होणार. म्हणजे वर्कर्स बसू नये, म्हणजे वर्कर बेरोजगार आहे, पैसे मिळणार नाहीयेत आणि सगळ्या गोष्टी महाग होत आहे. हा सुद्धा प्रश्न आहे. ज्याच्यावर आपण बोललं पाहिजे आणि आत्मनिर्भर भारतचा नारा देणारे लोकांनी भारताला किती आत्मनिर्भर केलं होतं? जर युद्ध झालं तर 6 महिने तरी भारताला ₹1 पण महागाई नाही वाढायला पाहिजे ना. त्याला आत्मनिर्भर म्हणतात, की काही झालं तिकडे तरी 6 महिने तरी आपण छान राहू. आत्तापासून इथे सगळं झळं लोकांना बसत आहे. लोकं घरी गेलेले आहेत. बिहार, तिकडे-तिकडे आपापल्या गावाकडे. आताही महाराष्ट्रातून, पुण्यातून, मुंबईतून, वेगवेगळ्या नागपूरमधून लोकं खेडेगावात वापस जात आहेत. छोटे-मोठे अनेक उद्योग ज्याच्या बातम्या सुद्धा होत नाहीत, हे बंद झाल्यामुळे. या सगळ्या गोष्टींकडे खरं तर सरकारने आता खरंच फालतूचा खर्च कमी करायला पाहिजे. इलेक्शनवरचा, रॅलीवरचा खर्च कमी करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी की माझ्याकडे असलेली ही सोय मी काढून घेतो, कारण की तो खर्च मी जनतेसाठी वापरतो. हे असं औदार्य दाखवायला पाहिजे. याला म्हणतात कल्याणकारी राज्य करणारे राज्यकर्ते. जपानचं उदाहरण बघा, फिनलँडकडे बघा. काय प्रकारे राज्यकर्ते राज्य करतात आणि हे सगळं आहे. आज हे जे काही झालेलं आहे त्याच्याबद्दलच्या तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील